वार्षिक स्नेहसंमेलन 2025 साठी मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन होत आहे. सोनोपंत कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित क्षितिज वार्षिक स्नेहसंमेलनानिमित्त आयोजित उद्घाटन सोहळ्यासाठी मान्यवरांचे व्यासपीठावर आगमन झालेले आहे. टाळ्यांच्या गडगडाटात आपण त्यांचे स्वागत करणार आहोत. नव्या क्षितिजांची ही नवी सुरुवात, नव्या क्षितिजांची ही नवी पहाट, नव्या क्षितिजांची ही नवी सुरुवात. जिथे असेल उत्साह, जिथे असेल जिद्द आणि जिथे असेल नवी उमेद. ही सोनेरी पाने म्हणजे आयुष्याच्या वाटेवरचे सुंदर सोहळे आणि या सोहळ्यांचा अखंड छंद असणारा, ध्यास असणारा कंपू म्हणजे तरुणाई. ही तरुणाई म्हणजे आभाळाची निळाई. ही तरुणाई म्हणजे आभाळाची निळाई. ही तरुणाई म्हणजे सागराची गहराई. मित्रांनो, ही तरुणाई म्हणजे आभाळाची निळाई. ही तरुणाई म्हणजे सागराची गहराई. ही तरुणाई म्हणजे हर एक क्षणाच्या डोळ्यातील रोषणाई. तरुणाईच्या मनातल्या वेगवेगळ्या तरंगांचे प्रतिबिंब उमटवणारे वार्षिक स्नेहसंमेलन हा तुमच्या आमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय. सुस्वागतम, सुस्वागतम, सुस्वागतम. सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीच्या कनिष्ठ महाविद्यालयातर्फे आयोजित वार्षिक स्नेहसंमेलनासाठी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर, संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष आणि आजचे संमेलनाध्यक्ष आदरणीय CA सचिन कोरे सर, संस्थेचे सन्माननीय सचिव सुधीर भाऊ कुलकर्णी आणि अनिल पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालयीन शालेय समितीचे सन्माननीय कार्याध्यक्ष प्रकाश संखे सर, संस्थेचे सन्माननीय सदस्य सुरेश जोशी सर, शैला कुलकर्णी मॅडम आणि रामप्रकाश निराला सर, महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे माननीय उपप्राचार्य डॉक्टर पोळ सर आणि डॉक्टर देशमुख सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक तेलमोरे सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे माननीय पर्यवेक्षक डॉक्टर हर्षद वनमाळी सर, डॉक्टर शैलजा पालन मॅडम, कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय पर्यवेक्षक प्राध्यापक हसबे सर आणि डॉक्टर धीरज राऊत सर, वरिष्ठ महाविद्यालय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक राजू तांडेल सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक घोडे सर, उपाध्यक्ष प्राध्यापक वसावे सर आणि प्राध्यापिका दीप्ती भोयर मॅडम, स्टाफ रूम सेक्रेटरी प्राध्यापिका अनिता लोहार मॅडम, व्यासपीठासमोर उपस्थित सर्व मान्यवर, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र, आपणा सर्वांचे क्षितिज 2025च्या उद्घाटन सोहळ्यात मी सुप्रिया राऊत सहर्ष स्वागत करीत आहे.
कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्याची आपली परंपरा आहे. दीपप्रज्वलन हे ज्ञानाचे प्रतीक आहे. शुभ आणि सकारात्मक सुरुवात करण्याच्या उद्देशाने दीपप्रज्वलनाचा सांस्कृतिक आध्यात्मिक विधी या ठिकाणी संपन्न होणार आहे. तरी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी आपल्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून कलेची देवता नटराजाचे पूजन करून नारळ वाढवून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलित करून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे. आजच्या स्नेहसंमेलनाचे अध्यक्ष आणि संस्थेच्या आदरणीय अध्यक्ष CA सचिन कोरे सर यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून नारळ वाढवून आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात येत आहे. अध्यक्षांच्या शुभ हस्ते नारळ वाढवून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. आरोग्यं धनसंपदः शुभं कुरुत्वं कल्याणम् आरोग्यं धनसंपदः शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते. संमेलनाध्यक्ष CA सचिन कोरे सर आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले आहे. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती. महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सावे सरांना विनंती आहे की त्यांनी आजचे संमेलनाध्यक्ष सन्माननीय कोरे सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. संस्थेचे आदरणीय अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष CA सचिन कोरे सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात येत आहे. मी प्राचार्यांना विनंती करते की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन कोरे सरांचे स्वागत करावे. प्राचार्यांना पुनश्च विनंती आहे की व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय पदाधिकाऱ्यांचे सपुष्प स्वागत करावे. सर्वप्रथम संस्थेचे आदरणीय सचिव सुधीर भाऊ कुलकर्णी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. संस्थेचे आदरणीय सचिव अनिल पाटील सर, आणि कनिष्ठ महाविद्यालयीन शालेय समितीचे कार्याध्यक्ष सन्माननीय प्रकाश संखे सरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे अशी मी प्राचार्यांना विनंती करते. धन्यवाद सर. कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय उपप्राचार्य प्राध्यापक तेलमोरे सरांना विनंती आहे की आज या ठिकाणी संस्थेचे सन्माननीय सदस्य उपस्थित आहेत, या सर्वांचे सपुष्प स्वागत करावे. संस्थेचे सन्माननीय सदस्य सुरेश जोशी सर आज या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहेत. मी उपप्राचार्य तेलमोरे सरांना विनंती करते की सरांचे सपुष्प स्वागत करावे.
शैला कुलकर्णी मॅडम यांचे देखील सपुष्प स्वागत करावे. निराला सर, रामप्रकाश निराला सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे असे मी उपप्राचार्यांना विनंती करते. आणि आपल्या महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर सावे सरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी उपप्राचार्य तेलमोरे सरांना विनंती करते. प्राचार्यांचे स्वागत करावे अशी मी विनंती करते आहे. धन्यवाद सर. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक हसबे सरांना विनंती आहे की त्यांनी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर पोळ सर आणि देशमुख सर यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. वरिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय उपप्राचार्य डॉक्टर पोळ सर आणि डॉक्टर देशमुख सर. कनिष्ठ महाविद्यालयाचे आदरणीय उपप्राचार्य तेलमोरे सर यांचे देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे अशी मी हसबे सरांना विनंती करते. धन्यवाद सर. शैक्षणिक वर्ष 2025च्या क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक घोडे सरांना विनंती आहे की त्यांनी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर हर्षद वनमाळी सर, डॉक्टर शैलजा पालन मॅडम यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. डॉक्टर हर्षद वनमाळी सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक. त्याचप्रमाणे डॉक्टर शैलजा पालन मॅडम यांचे देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. घोडे सरांना पुनश्च विनंती आहे कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक हसबे सर यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर धीरज राऊत. घोडे सरांना विनंती आहे की त्यांनी गुलाब पुष्प देऊन राऊत सरांचे स्वागत करावे. धन्यवाद सर. क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक वसावे सरांना विनंती आहे की वरिष्ठ महाविद्यालय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष राजू तांडेल सर आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. तसेच कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक घोडे सर यांचे देखील गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. धन्यवाद सर. क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या सदस्या प्राध्यापिका नेहा म्हात्रे मॅडम यांना विनंती आहे की व्यासपीठावर उपस्थित क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या उपाध्यक्ष प्राध्यापक वसावे सर, प्राध्यापिका दीप्ती भोयर मॅडम, स्टाफरूम सेक्रेटरी अनिता लोहार मॅडम आणि पदसिद्ध सचिव प्राध्यापक किरण थोरात यांचे सपुष्प स्वागत करावे. नेहा म्हात्रे मॅडम यांना विनंती आहे की त्यांनी कनिष्ठ महाविद्यालय क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या उपाध्यक्षा दीप्ती भोयर, स्टाफरूम सेक्रेटरी अनिता लोहार मॅडम आणि पदसिद्ध सचिव प्राध्यापक किरण थोरात यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करावे. धन्यवाद मॅडम. कनिष्ठ महाविद्यालयाचे माननीय उपप्राचार्य प्राध्यापक तेलमोरे सरांना विनंती आहे की त्यांनी आजच्या या उद्घाटन सोहळ्याचे प्रास्ताविक करावे. आदरणीय प्रमुख पाहुणे, संस्थेचे अध्यक्ष माननीय CA श्री सचिन कोरे साहेब, संस्थेचे सर्व मान्यवर पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, उपप्राचार्य देशमुख सर, पोड सर, क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष प्राध्यापक घोडे सर, पर्यवेक्षक हसबे सर, धीरज सर, वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक वनमाळी सर, माझे शिक्षक शिक्षकेतर सहकारी
आणि ज्यांच्यासाठी या खास संमेलनाचे आयोजन केलेले आहे ते सर्व माझे प्रिय विद्यार्थी मित्र, सुप्रभात. आपल्या सर्वांचे आमच्या कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी मनपूर्वक स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. आजचा हा क्षण आपल्या सर्वांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि स्मरणीय आहे. कारण आज आपण केवळ एका कार्यक्रमासाठी एकत्र आलो नाहीत, तर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना, कलेला आणि सृजनशीलतेला व्यासपीठ देणाऱ्या संमेलनाच्या मंगल उद्घाटनासाठी येथे उपस्थित आहोत. मित्रांनो, स्नेहसंमेलन म्हणजे केवळ नृत्य, गायन किंवा अभिनय नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा उत्सव, त्यांच्या आत्मविश्वासाचा जयघोष आणि शिक्षणाबरोबरच संस्कार घडवणाऱ्या आमच्या सोनूमामाच्या स्मृतीने पावन झालेल्या आपल्या महाविद्यालयीन परंपरेचे दर्शन आहे. शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच कला, क्रीडा आणि सांस्कृतिक उपक्रमातून सर्वांगीण विकास साधण्याची आपली संस्था सातत्याने वाटचाल करत आहे. आज या रंगमंचावरून सादर होणारा प्रत्येक कार्यक्रम हा विद्यार्थ्यांच्या मेहनतीचा, शिक्षकाच्या मार्गदर्शनाचा आणि संस्थेच्या मूल्यांचा आरसा आहे. आजच्या या शुभप्रसंगी मान्यवरांची उपस्थिती ही आमच्यासाठी प्रेरणादायी आहे आणि गौरवास्पद आहे. त्यांच्या मार्गदर्शनातूनच विद्यार्थ्यांना नवी दिशा, नवे स्वप्न आणि नवी ऊर्जा मिळेल असा मला ठाम विश्वास आहे. माझ्या सर्व शिक्षक सहकाऱ्यांनी, क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष पंढरीनाथ घोडे सर, उपकार्याध्यक्ष वसावे सर आणि दीप्ती भोईर मॅडम यांच्या सहकार्याने वर्षभर विविध स्पर्धेचे आयोजन करून विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव देण्याचा केलेला प्रयत्न कौतुकास्पद आहे. अध्यापनाच्या दैनंदिन जबाबदाऱ्यांतून गुंतलेले असतानासुद्धा विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी माझे शिक्षक सहकारी सातत्याने प्रयत्न करीत आहे. हे खरोखरच कौतुकास्पद आहे आणि अशा प्रामाणिकपणे सेवा देणाऱ्या माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचा मी एक भाग आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपक्रमासाठी सर्वांगीण ती कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत असो, मदत व मार्गदर्शन करणारे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री सचिन कोरे साहेब आणि सर्व पदाधिकारी, तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या स्नेहसंमेलनाच्या यशस्वी आयोजनासाठी अहोरात्र परिश्रम घेतलेल्या माझ्या शिक्षक सहकाऱ्यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो. या प्रेरणादायी शब्दासह आणि आपण सर्वांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाच्या अपेक्षेने मी आजच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाची औपचारिक सुरुवात करण्यासाठी उपस्थित सर्व मान्यवरांना विनम्र विनंती करतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना शुभेच्छा देऊन मी माझे प्रास्ताविक येथेच थांबवतो. धन्यवाद. जय भारत, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आजच्या स्नेहसंमेलनानिमित्त महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर सावे सरांनी उपस्थित तरुणाईशी संवाद साधून या कार्यक्रमास शुभेच्छा द्याव्यात अशी मी त्यांना विनंती करते. नमस्कार. एक फक्त 2च मिनटं पिन ड्रॉप सायलेन्स आणि त्याच्यानंतर आदरणीय अध्यक्ष श्री सचिन कोरे सर आपला प्रास्ताविक करतील, तुम्हाला संदेश देतील आणि एका सुंदर गाण्याने आजच्या स्नेहसंमेलनाची सुरुवात होईल. त्यामुळे पुढची 10 मिनटं हे पिन ड्रॉप सायलेन्स असायला पाहिजे. 10 मिनटं पिन ड्रॉप सायलेन्स नसेल तर कमीत कमी अर्धा तास मी घेईल आणि आपले अध्यक्ष अर्धा तास घेतील, तेवढं तुम्हाला ऐकावं लागेल.
त्यामुळे तुम्ही ठरवायचा 1 तास ऐकायचं की 10 मिनिटं पिन ड्रॉप सायलेन्स ठेवायचा. सर्वांना नमस्कार. मित्र हो, आज ज्या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात त्या कॉलेजमध्ये तुम्हाला कदाचित माहिती नसेल कॉलेजबद्दल की हे कॉलेज देशातल्या 100 महाविद्यालयामध्ये गेली 6 वर्ष सिलेक्ट होत आहे. या कॉलेजला मुंबई विद्यापीठातर्फे बेस्ट कॉलेज म्हणून अवॉर्ड मिळालेला आहे आणि जिल्ह्यामधलं असं एकमेव कॉलेज आहे की ज्याला पंतप्रधानांची प्राईम मिनिस्टर उच्चतर शिक्षा अभियान PM उषा ही 5 करोड रुपयाची ग्रँट मिळालेली आहे. अशा कॉलेजमध्ये आपण शिकतोय. अशा कॉलेजचे आम्ही माजी विद्यार्थी आहोत. मी 89ला 89ला मी या कॉलेजचा विद्यार्थी होतो. आदरणीय अध्यक्ष CA सचिन कोरे सर 87ला ह्या कॉलेजचे विद्यार्थी होते. ते CA झाले, चार्टर्ड अकाउंट झाले. मी टीचर झालो, या ठिकाणी आलो. ह्या कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी आपलं करिअर घडवलं. इंजिनियर, डॉक्टर, वकील, संधी अधिकारी, मंत्रालयामध्ये कोणी गेले, कोणी इन्स्पेक्टर झाले, कोणी परदेशामध्ये गेले, कोणी बिझनेसमॅन झाले. अशा प्रकारे विद्यार्थ्यांना सर्वांगीण विकास घडविणारं हे कॉलेज, या कॉलेजमध्ये तुम्ही शिक्षण घेत आहात. आजचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आहे आणि आज तुमच्यासाठी युनिफॉर्म हा कंपल्सरी केलेला नाही आहे. त्यामुळे तुम्ही आज डे साजरे करत आहात. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुंदर सुंदर 42 वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम तुमच्यासाठी सर्वांनी हे बसवलेले आहेत. त्यासाठी तुम्हाला मी माझ्यातर्फे आणि महाविद्यालयातर्फे संस्थेतर्फे मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि माझं हे 2 मिनिटाचं मनोगत आटोपतं घेतोय. धन्यवाद. धन्यवाद सर. प्राचार्यांनी मनोगताद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आणि विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला. त्यासाठी सरांचे मनापासून आभार. संस्थेचे आदरणीय उपाध्यक्ष धनेशभाई वर्तक आज काही कारणास्तव या ठिकाणी उपस्थित राहू शकले नसले तरी त्यांनी या कार्यक्रमास शुभेच्छा दिलेल्या आहेत. भाईंचे आशीर्वाद सदैव आमच्यासोबत आहेत, त्यासाठी भाईंचे मनापासून आभार. आजचे हे स्नेहसंमेलन म्हणजे अभ्यासापलीकडे जाऊन कला, संस्कृती, नेतृत्व आणि आत्मविश्वास दाखवण्याची संधी. कला आणि क्रीडा यांचा संगम साधण्याची हीच ती योग्य वेळ. या निमित्ताने या ठिकाणी जाहीर करताना मनापासून आनंद होत आहे की राष्ट्रीय स्तरावरती क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश प्राप्त करून सोनोपंत दांडेकर महाविद्यालयाचे नाव राष्ट्रीय स्तरावर पोचवणारे आपले खेळाडू ही आपली शान आहे. त्यांचे कौतुक करण्याचा, सन्मान करण्याचा हाच तो योग्य क्षण आहे. त्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय कोरे सरांना विनंती करते की त्यांनी या विद्यार्थ्यांचे, खेळाडूंचे कौतुक करावे. इयत्ता 11वीमध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी साक्षी शर्मा कबड्डी स्पर्धेमध्ये सुवर्णपदक प्राप्त केलेले आहे. या विद्यार्थिनीने एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कुमार हर्ष धनमेहेर याची सॉफ्टबॉलसाठी महाराष्ट्र राज्य संघात राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. आज हे दोनही विद्यार्थी क्रीडांगणावरती आपली कामगिरी बजावत असल्यामुळे इथे येऊ शकले नाही आहेत. प्रशील अजय जाधव हा विद्यार्थी आज या ठिकाणी उपस्थित आहेत. याचा यथोचित सन्मान करावा अशी मी व्यासपीठावरील मान्यवरांना विनंती करते. प्रशील अजय जाधव याने मागील वर्षी महाराष्ट्र शासनाचे कराटे या खेळात सुवर्णपदक जिंकले असून यंदा सलग दुसऱ्यांदा सुवर्णपदक जिंकून राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणारा प्रशील हा आपल्या महाविद्यालयाचा विद्यार्थी आहे हे अभिमानाने सांगावेसे वाटते. कुमार प्रशील अजय जाधव. स्नेहसंमेलनाचे आदरणीय अध्यक्ष CA सचिन कोरे सर यांच्या शुभ हस्ते मेडल प्रदान करून, किट देऊन विद्यार्थ्याचा, प्रशीलचा यथोचित सन्मान करण्यात येत आहे. प्रशीलचे खूप खूप अभिनंदन. त्याचबरोबर प्रशील याला अनमोल मार्गदर्शन करणारे क्रीडा प्रशिक्षक प्राध्यापक किरण थोरात सर यांचेही कौतुक आणि अभिनंदन. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती. झगमगाते हैं झिलमिलाते हैं अपने रास्ते, झगमगाते हैं झिलमिलाते हैं अपने रास्ते, ये खुशी रहे रोशनी रहे अपने वास्ते. रंग बिरंगे मौसम आए नए नए वो सपने लाए, रंग बिरंगे मौसम आए नए नए वो सपने लाए, महकी रहे ख्वाबों की हंसी वादियाँ, खिलते रहे यूं ही प्यार के गुलिस्ता. महकी रहे ख्वाबों की हंसी वादियाँ, खिलते रहे यूं ही प्यार के गुलिस्ता. दिल चाहता है कभी ना बीते वो चमकीले दिन, दिल चाहता है
कभी न बीते वो चमकीले दिन. याच झगमगणाऱ्या जुन्या दिवसांना उजाळा देण्यासाठी, आपल्या आवडत्या पॅशनच्या माध्यमातून सगळ्यांना वेगळीच ऊर्जा देण्यासाठी मी आजच्या संमेलनाचे अध्यक्ष आदरणीय कोरे सरांना एक फरमाईश करत आहे की त्यांनी अध्यक्षीय समारोपामध्ये एक गाणं या ठिकाणी सादर करावे. फक्त गाणंच करायचं आहे की संवाद पण साधायचा आहे? बर. नमस्कार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. हा उत्साह तुम्हाला दुपारच्या 2 वाजेपर्यंत ठेवायचा आहे, कारण की इकडे परफॉर्मन्स करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला तुम्हाला ह्याच मोठ्या आवाजात त्यांना रिस्पॉन्ड करायचं आहे, लक्षात ठेवा. आता जसं सावे सर बोलले की तुम्हाला फक्त 10 मिनटं पिन ड्रॉप सायलेन्स ठेवायचं आहे. त्यातली 5 मिनटं सावे सरांची गेली. आता माझी फक्त 5च मिनटं राहिली आहेत, कारण की मला कल्पना आहे की ही वेळ भाषण करण्याची नाही आहे. असो, आजच्या या कार्यक्रमास उपस्थित आमच्या संस्थेचे सचिव आदरणीय सुधीर भाऊ व आदरणीय अनिल पाटील सर, कनिष्ठ महाविद्यालय समितीचे कार्याध्यक्ष आदरणीय प्रकाश संखे सर, जनरल काउन्सिलचे सदस्य व माजी सचिव आदरणीय सुरेश जोशी व सौ शैलजा कुलकर्णी मॅडम, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य तिलमोरे सर, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक हसबे सर, धीरज राऊत सर, ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आहे त्या सर्व कमिटीचे सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी मित्रांनो, हा जो उत्साह तुमचा दिसतोय ना, हे एक व्हायब्रेशन आहे, व्हायब्रेशन. आज अधिकतर मंडळी ह्याच्यामधली जी आहेत ती मला वाटते 11वीचे विद्यार्थी असतील, जे आत्ताच शाळेतून इकडे आलेले आहेत. आणि महाविद्यालय हे काय आहे आणि महाविद्यालयाचा स्तर काय आहे ते आत्ताच आपल्याला प्राचार्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे हे व्हायब्रेशन जे आहे हे कनिष्ठ महाविद्यालयात जास्त आहे आणि त्याचं श्रेय मी सर्व कनिष्ठ महाविद्यालयांच्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देतो. तुमचा हा जो उत्साह आहे, या उत्साहावरती आम्हाला विरजण टाकायचं नाही आहे, म्हणून मी फक्त 2च मिनटं तुम्हाला 2 गोष्टी सांगतो. कुठलाही उपदेश नाही, फक्त विनंती आहेत ज्या मी दरवर्षी ह्या व्यासपीठावरनं करतो. एक म्हणजे मित्रांनो, शिस्त पाळा. शिस्त पाळा. या महाविद्यालयाचे नियम जे काय आहेत तुमच्यासाठी जे बनवलेले आहेत ते सर्व पाळा. जसा उत्साह इकडे तुम्ही इकडे ह्या स्नेहसंमेलन दाखवता तसाच उत्साह वर्गामध्ये बसण्यासाठी सुद्धा दाखवावा, जेणेकरून शिक्षकांचं पण काम होईल आणि तुमचं भविष्य उज्ज्वल होईल. त्यामुळे ह्या 2 गोष्टी पाळा. आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे तोडफोड करू नका. विद्यार्थी मित्रांनो, महाविद्यालयाच्या ह्या संस्थेच्या मालमत्तेचं भरपूर प्रमाणामध्ये आपल्या महाविद्यालयामध्ये नुकसान होते. खास करून स्वच्छतागृहामध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तोडफोड केली जाते आणि ह्याच्यामध्ये दुर्दैवाने मला सांगावं असं वाटते की विद्यार्थिनी ह्या विद्यार्थ्यांपेक्षा अग्रेसर आहेत. ही वाईट बाब आहे. कारण तुम्हाला कल्पना नाही की तुम्ही जे काही तोडफोड करता, ज्या काही गोष्टी घडतात त्या दुरुस्त करायला जो काही पैसा लागतो तो तुमच्याच फीमधनं वापरला जातो. त्याच्यासाठी कुठलीही बाहेरचा फंड आणला जात नाही आणि त्याच्यामुळे जो पैसा तुमच्या विकासासाठी वापरायचा असतो तो तुमच्या दुरुस्ती देखभालीसाठी वापरला जातो आणि त्याच्यामुळे संस्थेचं नुकसान होते, तुमचं नुकसान होते. पुढची येणाऱ्या पिढीला आम्हाला जे काही द्यायचे, तुमचेच लहान भाऊ बहीण असतील, मित्रमंडळी असतील, नातेवाईक असतील, जी पिढी इकडे शिकायला येणार आहे त्या पिढीसाठी आम्हाला ती विकास निधी वापरायचा असतो, तो वापरता येत नाही. कारण की आपल्याकडे असलेली फी ही विद्यापीठाने नियमित करून दिलेल्या फीपेक्षा आपण जास्त फी घेऊ शकत नाही. फीमधला बराचसा खर्च हा पगार, शिक्षकांचा पगार आणि इतर गोष्टींवर खर्च होतो. जो राहिलेला पार्ट आहे
तो आम्हाला विकास निधीसाठी वापरायचा असतो. तुमच्यासाठीच सुविधा इकडे उपलब्ध करून द्यायच्या असतात. जर तो विकास निधी जर देखभालसाठी गेला तर त्याच्यामध्ये तुमचंच नुकसान होते. आणि आपल्याला इकडे अजून खूप प्रमाणामध्ये मोठ्या प्रमाणात विकास करायचा आहे. आत्ताच तुम्ही बघत असाल तर आपण इकडे मोठी एक अग्निशमन यंत्रणा संपूर्ण महाविद्यालयात लावत आहोत, ज्याच्यासाठी जवळजवळ 2,60,00,000 रुपयाचा खर्च आपल्याला इकडे अपेक्षित आहे आणि तो खर्च आपण करत आहोत. असेच मोठे मोठे खर्च इकडे आहेत. हे निधी ज्यावेळेला आपण वापरतो त्यावेळेला तुम्हाला सोयीसुविधा दिल्या जातात. तुमच्या वर्गामध्ये चांगले बेंचेस, चांगले लाईट्स, रंगकाम, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी फळे हे करण्यासाठी आपल्याला फंड लागतो, आपल्याला निधी लागतो. तो निधी उभा करण्यासाठी आपल्याला तात्यांकडे जावं लागते. आम्ही तो पूर्ण प्रयत्न करत असतो. पण जर तुमच्याच फीमधनं तो विकास निधी वापरला गेला तर त्याचा अतिशय चांगला फायदा तुम्हाला होऊ शकतो. त्यामुळे मी तुम्हाला एकदा परत एवढीच फक्त विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या वर्षी आत्ताच आपण बघितलं की ज्या विद्यार्थ्याला आपण इकडे पारितोषिक दिलं, जे विद्यार्थी राष्ट्रीय पातळीवरती जातील त्यांना संस्थेतर्फे 5,000 रुपयाची शिष्यवृत्ती आपण जाहीर केलेली आहे. जे विद्यार्थी महाराष्ट्र स्तरावरती खेळायला जातील, जर ते वैयक्तिक स्वरूपात असतील तर त्यांना जवळजवळ आपण 2,000 रुपयाचे पारितोषिक जाहीर केलेलं आहे. म्हणजे ते शिष्यवृत्ती त्यांना मिळणार आहे. आणि जे सांघिक आहेत त्या सर्व सांघिक खेळाडूंना सुद्धा प्रत्येक खेळाडूला 1,000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या कलागृहांना वाव द्या. तुमच्याकडचे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सर्व क्रीडा स्पर्धामध्ये भाग घ्यावा आणि आपलं भविष्य उज्ज्वल करावं. शिस्तीत एवढ्यासाठीच बोललो की तुम्ही शिस्त पाळली तर तुमच्या जीवनाला शिस्त लागेल, जीवनाला शिस्त लागली तर तुमचं आयुष्य घडेल. आणि म्हणूनच परत एकदा विनंती करतो की सर्वांनी शिस्त पाळा, या महाविद्यालयाच्या प्रत्येक वस्तूची काळजी घ्या. पुनश्च एकदा आपणा सर्वांना आजच्या या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो. आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं तर मी शेवटी जाहीर करतो. पहिला एवढ्यासाठी केलं नाही कारण की मी जिथपर्यंत कार्यक्रम जाहीर करत नाही तिथपर्यंत तुमचा कार्यक्रम सुरू होऊ शकत नाही. म्हणून आता मी जाहीर करतो, तुमचा आता पुढचा कार्यक्रम सुरू होऊ शकेल. धन्यवाद. धन्यवाद. हॅलो 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 इको इको आणि बाज बाज हॅलो 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 अजून 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 हॅलो 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 जाऊन दे. हॅलो 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 म्हणजे ऑर्केस्ट्रा टाईप थोडं साऊंड आलं पाहिजे. ऑर्केस्ट्रा टाईप. हॅलो 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 येस करेक्ट 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 ओके ओके ओके. मित्रांनो, तुम्ही ज्या पिढीमध्ये आहात त्यांना आवडणारे गायक म्हणजे आतिफ अस्लम, अरिजित सिंग. पण आम्ही ज्या पिढीमध्ये होतो त्यावेळेला गायक होते मोहम्मद रफी, किशोर कुमार, मुकेश. आणि लेडीज सिंगरमध्ये सर्वात जास्त लोकप्रिय म्हणजे आपण सर्व बघता की लता मंगेशकरजी. मला देखील नवीन गायक आवडतात जसं आतिफ अस्लम, येस, राहत फतेह अली खान, हे माझे आवडते गायक आहेत. पण त्यांच्या गाण्याची पातळी ही आमच्या पातळीला मॅच होत नाही, म्हणून आम्ही जुनीच गाणी गातोय. कदाचित तुम्हाला हे गाणं ऐकलेलं असेल तर तुम्हाला ते आवडेल. नाही आवडलं तरी एकदा फक्त मी परफॉर्म केलं म्हणून जोरदार टाळ्यानंतर वाजवा. ओके. माझ्या तऱ्हेने एक प्रयत्न करतो. 1960चा पिक्चर आहे. गाणं आहे किसी की मुस्कुराहट. ऐकलंय म्हणजे मुलांनी? साऊंड पहिला बघा.
किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी का दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। ऐकलंय का गाणं? ऐकलंय? माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है। माना अपनी जेब से फकीर है, फिर भी यारो दिल के हम अमीर है। मिटे जो प्यार के लिए वो जिंदगी, जले बहार के लिए वो जिंदगी, किसी को हो न हो हमें है एतबार, जीना इसी का नाम है। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का। रिश्ता दिल से दिल के एतबार का, जिंदा है हमी से नाम प्यार का। के मर के भी किसी को याद आएंगे, किसी के आंसुओं में मुस्कुराएंगे, कहेगा फूल हर कली से बार बार, जीना इसी का नाम है। किसी की मुस्कुराहटों पे हो निसार, किसी के दर्द मिल सके तो ले उधार, किसी के वास्ते हो तेरे दिल में प्यार, जीना इसी का नाम है। जीना इसी का नाम है, जीना इसी का नाम है। थैंक यू। वार्षिक स्नेहसंमेलन हा खरंच सगळ्यांचा जिव्हाळ्याचा कार्यक्रम आहे. वर्षभर या कार्यक्रमाची आपण सर्वजण आतुरतेने वाट बघत असतो. त्यातही खास प्रतीक्षा असते ती आपल्या सर्वांचे लाडके अध्यक्ष CA सचिन कोरे सरांच्या सुरेल गाण्याची. अशी सुंदर सदाबहार गाण्याची मेजवानी आम्हाला दरवर्षी मिळो अशी मी सरांना शुभेच्छा देते आणि अध्यक्षीय समारोप केला त्यासाठी सरांचे मनापासून आभार मानते. कार्यक्रमाच्या अंती आभार प्रदर्शन करतील क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक घोडे सर. सन्मान्य व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्व प्राध्यापक सहकारी, शिक्षकेतर कर्मचारी आणि वार्षिक स्नेहसंमेलनासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना माझा नमस्कार. शैक्षणिक वर्ष 2025-26 मधील वार्षिक स्नेहसंमेलनाचे नाव क्षितिज ठेवले आहे. त्याबद्दल मी 2 शब्द बोलू इच्छितो. बांधुनी स्वप्नांची शिदोरी, झालो वाऱ्यावरती स्वर, भरला आत्मविश्वास पंखी आज करेन क्षितिज पार. भरला आत्मविश्वास पंखी आज करेन क्षितिज पार. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी स्नेहसंमेलनाची शिदोरी गरजेची आहे. याच शिदोरीच्या आधारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो. वर्षभर विद्यार्थी ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत असतात तो क्षण म्हणजे वार्षिक स्नेहसंमेलन. आजच्या या वार्षिक स्नेहसंमेलनात मी प्राध्यापक पंढरीनाथ घोडे, क्रीडा सांस्कृतिक मंडळाचा कार्याध्यक्ष या नात्याने आपले आभार व्यक्त करण्यासाठी रंगमंचावर उपस्थित आहे.
सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे तरुण तडफदार त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. संस्थेच्या व्यवस्थापन मंडळाचे सदस्य माननीय श्री सुरेश जोशी सर, माननीय श्री रामप्रकाश निराला सर आणि माननीय श्रीमती शैला कुलकर्णी मॅडम या कार्यक्रमास उपस्थित राहिले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आमचे प्रेरणास्थान सदैव हसतमुखत असणारे उत्तम नेतृत्व आमचे मार्गदर्शक महाविद्यालयाचे आदरणीय प्राचार्य डॉक्टर किरण सावे सर यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर तानाजी पोळ सर आणि डॉक्टर महेश देशमुख सर यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. वरिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक डॉक्टर हर्षद वनमाळी सर आणि डॉक्टर शैलेजा पालन मॅडम यांचे मी आभार व्यक्त करतो. कनिष्ठ महाविद्यालयाचे आधारस्तंभ उपप्राचार्य प्राध्यापक दिलीप तेलमोरे सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले त्यासाठी मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो. कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक सुरेश हसबे सर आणि डॉक्टर धीरज राऊत सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक प्रतिनिधी प्राध्यापक कोळी सर आणि स्टाफरूम सेक्रेटरी प्राध्यापिका अनिता लोहार मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करतो. वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे कार्याध्यक्ष प्राध्यापक राजू तांडेल सर आणि उपकार्याध्यक्षा डॉक्टर शैलेजा पालन मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करतो. कनिष्ठ महाविद्यालयाच्या क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे उपकार्याध्यक्ष प्राध्यापक वसावे सर आणि प्राध्यापिका दीप्ती भोयर मॅडम तसेच क्रीडा सांस्कृतिक मंडळाचे पदसिद्ध सचिव प्राध्यापक किरण थोरात सर यांचेही मी आभार व्यक्त करतो. आजच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन करणाऱ्या प्राध्यापिका सुप्रिया राऊत मॅडम यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच विद्यार्थ्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये यूट्यूब चॅनलवर प्रदर्शित करणारे पाटील नेटवर्क यांचेही मी आभार व्यक्त करतो. तसेच या कार्यक्रमास उपस्थित महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी ज्या सहकार्यांनी अनमोल असे सहकार्य केले अशा सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी उपस्थित सर्व तमाम विद्यार्थ्यांचे मी आभार व्यक्त करतो. तसेच चुकून कुणाचे आभार व्यक्त करायचे राहिले असतील तर अशा सर्वांचे मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. संमेलनाचे अध्यक्ष आणि अन्य सन्माननीय अतिथींच्या उपस्थितीत उद्घाटनाचा हा सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे. लगेचच विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम आम्ही सुरू करीत आहोत. त्यासाठी मंचावर उपस्थित मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी सभामंडपामध्ये आसनस्थ व्हायचं आहे. विविध गुणदर्शन कार्यक्रमामध्ये सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांनी तयारीत राहायचं आहे. कुठलाही वेळ न दवडता त्वरित कार्यक्रम सुरू करण्यात येत आहे.